नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM वर मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या खेलो इंडियामध्ये वेगळा असा गेम खेळणारी मुलं माझ्या सोबत आहेत. टेलिकॉइड हा गेम त्यांनी कॉलेजला रिप्रेझेंट केलेला आहे. तर सगळ्यांचं स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन. माझ्या सोबत आहेत आदित्य जेमूर, त्याच्यानंतर विपुल शेडेकर, तनिष्का चिकणे आणि स्वरा जाधव, तसंच आकांक्षा हंकारे आणि सन्निधी पुजारी. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आचार्य कॉलेजमध्येच आणि आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. आता मला प्रश्न पडलाय, मला क्रिकेट माहिती आहे, बास्केटबॉल माहिती आहे, बॉक्सिंग माहिती आहे. बरीचशी मुलं आपल्या कॉलेजमध्ये बरेच खेळ खेळतात आणि ते रिप्रेझेंट सुद्धा करून आले आहेत आणि ते प्राइजेस बक्षीस सुद्धा घेऊन आलेले आहेत. पण टेलिकॉइड हा गेम काय आहे ते मला माहितीच नाहीये. सो कोण सांगेल टेलिकॉइड बद्दल? मॅम मी सांगतो. ऍक्च्युली हा तुमच्यात नाही, मोस्टली सर्वांचाच प्रश्न आहे की हा टेनिकॉइड गेम काय आहे. ऍक्च्युली मॅम हा गेम टेनिकॉइड रिंग टेनिस पण बोलला जातात त्याला. आणि ऍक्च्युअली मध्ये ह्याच्यामध्ये 5 प्लेयर्स लागतात. ऑन फील्ड 3 आणि सबस्टिट्यूट मध्ये 2 लागतात. त्याच्यामध्ये 3 सेट असतात मॅम. पहिला सिंगल मध्ये ऑपोनंट 1 आणि आपल्या टीम मध्ये असतो 1. आणि जर आपण फर्स्ट सिंगल जिंकलो तर अजून एक आपल्याला दुसरा सेट खेळायला लागतो. त्याच्यामध्ये 2 प्लेयर असतात. ओके. आणि इनफॅक्ट जर आपण दुसरा सेट पण जिंकलो तर आपण ती मॅच जिंकतो. म्हणजे एक टीम सेट मध्ये आपल्याला 2 सेट कंपल्सरी जिंकावे लागतात. पण इन शॉर्ट जर आपण सेकंड सेट हारलो तर आपल्याला थर्ड सेट कडे जावं लागते. आणि थर्ड सेट पण सिंगलच असतो. तर थर्ड सेट आपण जिंकलो तर ती मॅच आपण जिंकतो. इन शॉर्ट आपल्याला 3 सेट मध्ये 2 सेट जिंकावे लागतात. तेव्हा आपण ती मॅच जिंकतो. तुम्हाला या गेम बद्दल कसं कळलं? म्हणजे शाळेत असताना कळलं की आता कॉलेजला ऍडमिशन झाल्यावर कळलं? आम्ही मॅम हा गेम मोस्टली स्कूल मधूनच खेळतोय. अच्छा. मग आम्ही 9th सगळेजण खेळतोय. आता कॉलेजमध्ये आल्यानंतर समजलं इथे पण आहे, मग इथून. अच्छा. तुमचं जे म्हणजे हा गेम फार रेअर आहे, तर तुमची तयारी कोणी करून घेतली आणि कशा प्रकारे तुम्ही तयार झाला? कोण सांगेल? स्कूलच्या टायमिंग आता तिकडे जास्त कोच नाही, पीटी सर असायचे. अच्छा. आम्ही असं बघून आमचं युट्यूबवर घेतो. अच्छा. आणि आताही ते कोच आहेत, ते आम्हाला चांगलं घेत. बरं. ओके. ते ऍक्च्युली इथले एक्सपिरियन्स आहेत, ते पण खेळलेले आहेत. तर ते लोक पण नॅशनल स्टेट लेवल पर्यंत गेलेत. तर त्यांनी आमच्याकडून तयारी करून घेतली. अच्छा. वा. आता मुलींचं पार्टिसिपेट ह्या खेळामध्ये आहे आणि आता मुली क्रिकेटमध्ये तर वर्ल्ड चॅम्पियनशिप घेऊन आलेल्या आहेत. आता टेलिकॉइड साठी तुम्ही तयारी कशी केली? आम्हाला आमच्या कोचचा सपोर्ट होता. पूर्ण प्रॅक्टिस करून घेतली. त्यांचे एक्सपिरियन्स आम्हाला सांगितले आणि आम्ही ग्राउंडवर खेळलो. ओके. आणि प्रॅक्टिस करायला लागली खूप? हो. अच्छा. प्रॅक्टिसला तुम्ही बरोबर वेळ दिला? अभ्यास पण केला बरोबर? व्हेरी गुड. आता कोण सांगेल की तुम्हाला काय म्हणजे कसं तुम्ही ऑन फील्ड जेव्हा तुम्ही गेलात हा स्पोर्ट्स रिप्रेझेंट करायला, तर तुमचे किती मॅचेस झाल्या आणि तुम्ही तुमचे कॉम्पिटिटर्स कसे होते, तुमचा ऑन फील्ड एक्सपिरियन्स कसा होता, त्याबद्दल कोण सांगेल? एक्सपिरियन्स चांगला होता. टेन्शन पण होतं की कसं खेळणार, कसं राहणार. चांगलं होतं सगळं. म्हणजे अकॉर्डिंग स्कूल जरा स्ट्रॉंग होते काही आम्ही मॅनेज केलं. टीम वर्क आम्ही जिंकलो वगैरे. अरे वा. आम्ही मुली सेकंड प्राइज मारला आम्ही. अरे वा वा वा. अच्छा. आणि स्टार्टिंगला आम्ही असं नर्वस झालेलो, जेव्हा आम्ही असं पॉइंट्स काढायला लागलो तर आम्हाला थोडा कॉन्फिडन्स आला. गुड. आणि मग आम्ही असं कॉन्फिडन्स वाढत गेला आणि आम्ही टीम वर्क सुद्धा चांगला ठेवला लास्टपर्यंत. आमचे टीम एफर्ट्स ते दिसून आले कुठेतरी. आणि मॅनेजमेंटला थँक्यू, आम्हाला प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल. वाईस प्रिन्सिपलला थँक्यू की आम्हाला चान्स दिला स्वतःचा कॉलेज रिप्रेझेंट करायला. म्हणजे कॉम्पिटिटर्स तसेच तगडे असतात बाकीच्या कॉलेज मधले. किती कॉलेज मधले मुलं आली होती? 4 ते 5 डिव्हिजन असतात. एज नुसार असतं. ओके. मग तुमचा एक्सपिरियन्स छान होता. आणि कुठे झाला या मॅचेस? अच्छा. बर. छान. म्हणजे तुमचा एक्सपिरियन्सही छान होता. आणि पुढे तुम्ही काय करायचं ठरवलं? आता तर तुम्हाला प्राइजेस मिळालेलेच आहेत. पुढे हा खेळ कसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी तुम्ही काय करायचं ठरवलंय? म्हणजे काय प्रॅक्टिस करायला लागेल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर. और इस बार हम लोग थर्ड प्लेस आए. तो नेक्स्ट टाइम हम लोग ट्राई करेंगे कि फर्स्ट प्लेस आ सके. वेरी गुड. अच्छा. तो उसके लिए बहुत जोर से तैयारी करनी पड़ेगी, राइट? ठीक है.
मग तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता आणि तुम्ही आजचाही एक्सपिरियन्स तुम्हाला इंटरव्ह्यू देऊनही छान वाटला असेल आणि नक्कीच पुढे जेव्हा तुम्ही फर्स्ट प्राइज घ्याल तेव्हा पण आपल्या आचार्य 90mm मध्ये या आणि आपण तुमची छानशी एक मुलाखत घेऊया. ओके, बेस्ट विशेस फॉर युअर गेम अँड बेस्ट विशेस फॉर युअर करिअर ऑल्सो. तर प्रेक्षक हो, आज आपल्याकडे आचार्य 90FM स्टुडिओमध्ये टेलिकोइड हा गेम रिप्रेझेंट केला होता आपल्या कॉलेजने, आचार्य मराठी कॉलेजने. तर ही सगळी मुलं माझ्यासोबत आहेत. आज त्यांनी थर्ड प्राइज घेऊन आलेले आहेत, पण नेक्स्ट टाइम ते नक्कीच फर्स्ट प्राइज घेऊन येतील अशी आशा व्यक्त करूया. माझ्यासोबत होते आदित्य जेमूर, विपुल शेडेकर, तरिष्का चिकणे, स्वरा जाधव, आकांक्षा हंकारे आणि सन्निधी पुजारी. तर आमची ही मुलाखत, छोटीशी मुलाखत तुम्हाला नक्की आवडली असेल. टेलिकॉइड गेमबद्दल तुम्ही अधिक माहिती ऑफकोर्स तुम्ही गुगल सर्च करू शकता आणि टेलिकॉइड या गेमला सुद्धा आपण पाठिंबा देऊया. जास्तीत जास्त मुलांना आपण प्रोत्साहन देऊया, कारण क्रिकेट फुटबॉल तर सगळेच खेळतात, पण हा वेगळा खेळ आहे आणि राज्यस्तरीय पातळीवर नेण्यापर्यंत आणि अर्थातच आपण भारताला सुद्धा हा गेम रिप्रेझेंट करू शकतो. पुढे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी तेजस्विनी आपला खेलो इंडियामध्ये रजा घेते. धन्यवाद.